भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये चहाचं पीक घेतलं जातं? चहा व्यवसाय करताना काही चहा रिलेटेड स्पेशल नावं, लोगो असतात. त्यासाठी काही परमिशन असते का? आपला राष्ट्रीय चहा दिवस कोणता? चहामध्ये कोणकोणते हर्बल्स म्हणजे मसाले टाकले जातात? या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी शिवाजी अंडोरे. छोट्या किंवा मोठ्या गुंतवणुकीत चहापत्ती व्यवसाय सुरू करून यशस्वी करण्यासाठी थेट आसामहून सपोर्ट. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये चहापत्ती पीक हे चांगल्या प्रमाणात आहे. मग कोणकोणत्या राज्यामध्ये चहा पिकतं? तर सगळ्यात जास्त चहा ही आसाममध्ये, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, केरला, कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये म्हणजे जवळजवळ 15 राज्यामध्ये भारतामध्ये हे चहा पीक घेतलं जातं. चहापत्ती व्यवसाय करताना आपल्याला पॅकेट किंवा आपल्या शॉपच्या बोर्डवर जी चहा संदर्भातली विशेष नावं आहेत ही टाकण्यासाठी संदर्भात आपल्याला टी बोर्ड इंडियाचं लायसन्स घ्यावं लागतं. तर आपण पाहूया की आपल्या पॅकेट किंवा बोर्डवर कोणत्या नावांसाठी आपल्याला किंवा लोगोंसाठी आपल्याला टी बोर्ड इंडियाचं लायसन्स घ्यावं लागतं. तर निलगिरी ऑर्थोडॉक्स, आसाम ऑर्थोडॉक्स, दार्जिलिंग टी ह्या नावांसाठी. तर काही लोगो, तर आसाम टी लोगो, डुआर्स टेराई लोगो, निलगिरी लोगो, दार्जिलिंग टी लोगो, इंडिया टी लोगो असे लोगोज आहेत. या सर्वांसाठी आपल्याला टी बोर्डचं लायसन्स घ्यावं लागतं. अशा छोट्या व्हिडिओमधून आपलं नक्कीच व्यावसायिक ज्ञान वाढणार आहे. मात्र आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण लवकरच होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा. आपला राष्ट्रीय चाय दिवस 21 सप्टेंबर हा दिवस आपण भारतीय चाय दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस चायप्रेमींना एकत्र करतो. त्यांना आवडत असलेला चहा त्यांना स्वादिष्ट कप चाखण्याची एक संधी मिळते. चाय किंवा चहा हे भारतीयांचे एक गोड पेय जे आता जगभरात वापरले जाते. त्याला आपण मसाले चाय असेही म्हणतो. मसाला चायमध्ये जायफळ, दालचिनी, वेलची, मिरी यांचा सुगंध हा चहाला आपण देतो. 2018 पासून राष्ट्रीय चहा दिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या दिवशी चहा हा आपल्या आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे हे सांगितलं जातं. चहामध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. तसेच चहा हे कमी कॅलरीचे पेय आहे. चहा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून आपण हे आहारामध्ये दररोज वापरतो. भारतामध्ये चहाचा वेगवेगळ्या प्रकारच्या चहा बनवण्याच्या रेसिपी आहेत. हर्बल चहा प्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. कोणकोणते हर्बल्स चहामध्ये टाकले जातात? तर चहाचे हर्बल किंवा वनस्पतीशास्त्राच्या जगतामध्ये पाने, मुले, साल, बिया, फुले, फले या सर्वांचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी संपूर्ण जगभर मिळतात. सर्वाधिक त्यामध्ये वापरले जाणारे जे हर्बल आहे हे झाडाची साल. तर जागतिक पातळीत जर निसर्गाने दिलेले हे हर्बल्स आहेत हे चहाला आणखी चांगले आरोग्यदायी बनवण्यासाठी आणि वेगवेगळ्या चवींना अनुभवण्यासाठी केलं जातं. झाडांच्या सालीमध्ये जे हर्बल्स आहेत ते म्हणजे दालचिनी, लपाचो, स्लिपरी एलम, जंगली चेरी. पानामध्ये जे हर्बल आहेत ते पेपरमिंट म्हणजे पुदिना, नेस्ले, रास्बेरी. बियामध्ये जे हर्बल असतात जिरा, वेलची, बडीशेप, लवंग इत्यादी. झाडांच्या मुलांमध्ये जे हर्बल्स असतात आले, जस्टमध, जिंक्सेन, हळद. फुलांमध्ये लेव्हेंडर, केमोमाईल, चमेली, विविकस. तर फळांमध्ये जे हर्बल आहेत गोजीबेरी, सफरचंद, संत्रा, क्रॅनबेरी इत्यादी. ह्या सर्व साल, बिया, मुले, फुले, फले ह्या सर्व प्रकारच्या जे हर्बल्स आहेत हे आपण चहामध्ये वापरतो. तर काही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी यांना नावंसुद्धा असतात आणि काही ठिकाणी हे अवेलेबल असतात, काही ठिकाणी हे अवेलेबल नसू शकतात. चहापत्ती व्यवसायाविषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण बसी चहा ॲप इन्स्टॉल करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला कमेंट करा.